नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन तुमचं सगळ्यांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये आयोगाच्या 3 महत्त्वाच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये राज्यसेवा ही परीक्षा असेल, कंबाईन गट ब ही परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप सी ही परीक्षा असेल. या तीनही परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर. मित्रांनो, आजपासून आपण स्पर्धा परीक्षा इंग्लिश ग्रामर या लेक्चर सिरीजला सुरुवात करतो आहे. आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण MPSC कंबाईन आणि कंबाईन ग्रुप सी या तीनही परीक्षांच्या मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारा विषय इंग्लिश ग्रामर आपण समजून घेणार आहोत. आणि हा विषय आपण आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार शिकणार आहोत. तसेच आयोगाच्या गतवर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये कुठल्या घटकावरती किती प्रश्न विचारले गेले आहेत याचे पूर्ण विश्लेषण करून आपण हा घटक समजून घेणार आहोत. या लेक्चर सिरीजमध्ये आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. कारण या विषयामध्ये जर आपल्याला जास्त मार्क्स मिळालेत तर नक्कीच ते मार्क्स आपल्या अंतिम निकालामध्ये खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करतील. म्हणून हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय मराठीतून अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेतो आहे. मग आज पार्ट 1 बेसिक त्या तीनही परीक्षांच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण, शिवाय 2019मध्ये झालेल्या तीनही परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करू आणि मग पूर्ण या विषयाचा आवाका समजून घेऊ. मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर जर अजूनही तुम्ही माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या लेक्चर सिरीजचा फायदा घेता येईल. सर्वप्रथम राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षेची परीक्षा योजना समजून घेऊ आणि या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयावरती किती गुण आहेत, किती प्रश्न असतील हे पूर्ण डिटेल आपण समजून घेऊ. मित्रांनो, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 अनिवार्य व पेपर 2 अनिवार्य अशा 2 पेपरमध्ये इंग्रजी या विषयाला वेटेज आहे. त्यामध्ये पेपर 1 अनिवार्य हा 50 मार्कांचा असेल आणि त्याचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा असेल आणि या पेपरचं माध्यम असेल इंग्रजी. परंतु मित्रांनो, हा पेपर पारंपरिक आणि वर्णनात्मक असेल, म्हणजे आपल्याला लिहावं लागेल. स्पष्टीकरणात्मक असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल. त्यानंतर पेपर 2 अनिवार्यमध्ये परत 50 मार्कांसाठी इंग्रजी आहे आणि याचा दर्जा पदवी असेल, माध्यम इंग्रजी आणि स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचं असेल. म्हणजे या पेपर 2मध्ये जे प्रश्न विचारले जातील त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील आणि त्यापैकी जो योग्य पर्याय असेल तो पर्याय आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे. मग या दोनही पेपर 1 अनिवार्य व पेपर 2 अनिवार्य यांचा अभ्यासक्रम समजून घेऊ. त्यामध्ये कोणते घटक आहेत, कोणते उपघटक आहेत, शिवाय या उपघटकांवरती 2019च्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले गेलेत, त्याचं स्वरूप काय होतं हे समजून घेऊ. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 अनिवार्य पारंपरिक व वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह हा 50 गुणांचा पेपर असेल आणि यामध्ये 3 उपघटक असतील. पहिला उपघटक असेल एसे रायटिंग. यामध्ये आपल्याला 400 शब्द मर्यादेमध्ये दिलेल्या 2 टॉपिकपैकी कुठल्याही एका टॉपिकवरती किंवा एका विषयावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि या निबंधासाठी आपल्याला 25 मार्क्स असतील. त्यानंतर दुसरा उपघटक त्याचा आहे ट्रान्सलेशन. मराठीचा एक पॅरेग्राफ आपल्याला दिला असेल आणि हा पॅरेग्राफ आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. ॲप्रॉक्सिमेटली अर्ध पेज असेल, एक पॅराग्राफ असेल आणि यासाठी आपल्याला 15 गुण असतील. आणि यामधला घटक 3 म्हणजे प्रिसाईज रायटिंग. आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. एक उतारा आपल्याला दिलेला असेल आणि त्यामधून त्याचा
1/3 सारांश आपल्याला लिहायचा आहे. त्यासाठी आपल्याला 10 गुण असतील. असा हा पेपर 1 वर्णनात्मक असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल. मित्रांनो, याच परीक्षेचा पेपर 2 अनिवार्य, यामध्ये इंग्रजी विषयाला 50 गुण आहेत. आणि या विषयाचं जे स्वरूप आहे, परीक्षेचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील आणि पर्यायी प्रश्न असतील. एका प्रश्नाचे या ठिकाणी 4 पर्याय असतील. त्यापैकी योग्य पर्याय उत्तर म्हणून आपल्याला निवडावं लागेल. यामध्ये 2 महत्त्वाचे घटक पडतात. एक म्हणजे ग्रामर आणि दुसरा म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. मग ग्रामरमध्ये सुद्धा काही उपघटक आहेत. त्यामध्ये इडियम्स म्हणजे म्हणी, फ्रेजेस वाक्यप्रचार, सिनॉनिम्स समानार्थी शब्द, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आणि सेंटेन्स. मित्रांनो, हा जो उपघटक आहे यामध्ये अजूनही काही घटक येतात. त्यामुळे ते प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणातून आपल्याला कळेल. आणि त्यानंतरचा घटक असेल पंक्च्युएशन. या घटकांच्या व्यतिरिक्त दुसरा घटक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. या दोघांनी मिळून 50 गुण या परीक्षेला असतील. मग आता हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील पेपर 2 अनिवार्य इंग्रजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या विषयाचा 2019मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेत, कुठल्या घटकावरती प्रश्न विचारले गेलेत, त्याचं विश्लेषण करूयात. मग आता या ठिकाणी मी काही प्रश्न घेतली आहेत, जे प्रश्न राज्यसेवा 2019च्या पेपर 2मध्ये आयोगाने दिले होते. आपण ते प्रश्न समजून घेऊ. त्या प्रश्नांचं उत्तर देणं मला अपेक्षित नाही. माझा उद्देश हे प्रश्न घेण्यामागे हा आहे की तुम्हाला या पेपरमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वरूप कळेल आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा आपल्याला ठरवता येईल की कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले आहेत, कुठला टॉपिक किती महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये आपण प्रश्न 51 पासून इंग्रजीचे प्रश्न सुरू होतात. त्यापैकी पहिलाच प्रश्न आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हवरती प्रश्न विचारला गेला, म्हणजेच हा पार्ट ऑफ स्पीचचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 विचारला गेला मूड ऑफ सेंटेन्सवरती. प्रश्न क्रमांक 3 म्हणजेच 53 व्हॉईसवरती प्रश्न विचारला गेला आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स आणि सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 हा करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. मी खाली काही 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन घ्यायचं आहे. म्हणजे हा डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट नॅरेशनवरचा प्रश्न आहे. पुढे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे व्हर्बवरती प्रश्न आहे, म्हणजेच तो पार्ट ऑफ स्पीचचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न आहे क्लोजेस्ट मिनिंग आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे सिनोनिम आहे. परत पुढचा प्रश्नसुद्धा अल्टरनेटिव्ह इन विच वर्ड आर स्पेल्ड करेक्टली. या ठिकाणी मित्रांनो स्पेलिंगवरती प्रश्न विचारला गेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द. ॲम्बिडेक्ट्रॉस या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे. क्लोजेस्ट मिनिंग विचारला आहे, म्हणजे हा व्होकॅब्युलरीचा पार्ट येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला गेला आहे चेंज द फॉलोविंग सेंटेन्स इंटू सिंगल सेंटेन्स. म्हणजे 2 सेंटेन्सचं एक वाक्य बनवायचं आहे. सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या उपघटकावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स, सेंटेन्स अँड सेंटेन्स स्ट्रक्चर या उपघटकावरती प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स. परत कंपाऊंड सेंटेन्सवरती प्रश्न विचारला गेला. पुढचा प्रश्न आहे व्हॉईसवरती विचारला गेला आहे. त्यानंतर इनडायरेक्ट नॅरेशन असेल, क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आहे. परत करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे सेंटेन्सचं, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरवरतीच प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत, सिनॉनिमवरती प्रश्न आहे. आणि करेक्ट स्पेल्ट वर्ड, परत स्पेलिंगवरती प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक असेल 69. या प्रश्नामध्ये फिल इन द ब्लँक्स व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. परत ॲडवर्ब, परत कोएसिव्ह डिवाइस, कंडिशनल सेंटेन्सवरती पुढचा प्रश्न 72. 73 आर्टिकलवरती. परत 74 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्लेक्स व्हर्जन बनवायचं आहे वाक्याचं. 75 मॅचिंग द पेअर्स, वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती प्रश्न आहे. 76 आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स आणि स्ट्रक्चरवरती आधारित प्रश्न आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 77मध्ये तुम्हाला विचारला गेला आहे का इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स अँड स्ट्रक्चरवरती आधारित. क्वेश्चन नंबर 78 व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. पॅसिव्ह व्हॉईसवरती 79 क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला. 80 नंबरचा क्वेश्चन परत इनडायरेक्ट नॅरेशनवरती आहे.
81 तुम्हाला अंडरलाईन इडिओम्स म्हणीचा अर्थ विचारला गेला आहे. 82 इनडायरेक्ट नॅरेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. 83मध्ये करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे. आणि 84मध्ये इनकरेक्ट ॲडवर्ब म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच बेस हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 84. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 85 करेक्ट सेंटेन्स विचारला आहे, म्हणजे सेंटेन्स आणि त्याचे प्रकार, स्ट्रक्चर. परत पुढचा प्रश्न विचारला गेला 86 अंडरलाईन शब्दाचा मिनिंग तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे वोकॅब्युलरी बेस. त्यानंतर 87 तुम्हाला करेक्ट सेंटेन्सेस निवडायचे आहेत, म्हणजे सेंटेन्स आणि स्ट्रक्चर बेस क्वेश्चन आहे. पुढे तुम्हाला अंडरलाईन इडिओम्स म्हणीचा अर्थ खाली दिला आहे, त्यापैकी एक अर्थ तुम्हाला निवडायचा आहे, म्हणजे इडिओम बेस हा प्रश्न आहे, म्हणीवरती आधारित हा प्रश्न आहे. पुढे तुम्हाला टेन्स आधारित प्रश्न आहे 89. स्टडी द फॉलोइंग सेंटेन्स अँड आन्सर द टेन्स. टेन्स विचारला आहे की वाक्यामध्ये कुठला टेन्स आहे, काय ॲक्शन सुरू आहे. त्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला करेक्ट एक्सप्रेशन विचारलं आहे, वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. 91 नंबर क्वेश्चन करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडिओम इन द सेंटेन्स. परत म्हणीवरती आधारित, इडिओमवरती आधारित प्रश्न विचारला गेला, क्वेश्चन नंबर 91. त्यानंतर क्वेश्चन नंबर 92 यामध्ये अपोजिट वर्ड विचारला आहे, म्हणजेच वोकॅब्युलरीचा एक भाग आहे. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स आणि स्ट्रक्चर. ॲक्नॉलेज या शब्दाचा इनकरेक्ट मिनिंग विचारला आहे, म्हणजेच वोकॅब्युलरी बेस. 95 ऑक्झिलरी व्हर्बवरती प्रश्न विचारला गेला आहे. आणि पुढे 96 to 100पर्यंत एक कॉम्प्रिहेन्शन पॅसेज दिला आहे आणि त्या पॅसेजवरती आधारित हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. मित्रांनो, या प्रकारे काही उपघटकांवरती प्रश्न या राज्यसेवेच्या पेपर 2मध्ये विचारले गेलेत. मग कोणत्या उपघटकावरती किती प्रश्न विचारले गेलेत हे आपण एंड ऑफ द व्हिडिओ समजून घेऊ आणि त्यानुसार मग आपली पुढची दिशा आपली ठरेल. त्यानंतर क्रमांक 2ची होऊ घातलेली परीक्षा म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा. मित्रांनो, गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 हा लँग्वेज पेपर असतो, त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे उपघटक असतात. आणि पेपर 2 हा सामान्य क्षमता चाचणीचा पेपर असतो. मग पेपर 1मध्ये इंग्रजी विषयाचं वेटेज आहे 60 गुणांचं आणि त्या 60 गुणांसाठी आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतील. आणि याचा दर्जा आहे पदवी, काठिण्य पातळी पदवीच्या दर्जाची असेल. याचं माध्यम असेल इंग्रजी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असेल, म्हणजेच 4 पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला अचूक निवडायचा असेल. आता या 60 गुणांसाठी जो अभ्यासक्रम आयोगाने दिला आहे तो अभ्यासक्रम समजून घेऊ. आयोगाच्या 2019च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करू आणि कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले गेलेत ते समजून घेऊ. मग अभ्यासक्रम समजून घेऊ. पेपर 1 इंग्रजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या पेपरसाठी एकूण 60 गुण आहेत आणि 30 प्रश्न असतील. त्यामध्ये पहिला उपघटक येतो कॉमन व्होकॅब्युलरी. त्यामध्ये मग व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स असतील, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन प्रकारची. क्रमांक 2चा उपघटक सेंटेन्स स्ट्रक्चर. वाक्याची रचना असेल, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य असतील, त्यामध्ये सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि इतरही वाक्यांचे प्रकार हे सर्व त्यामध्ये विचारले जातील. क्रमांक 3मध्ये ग्रामर. आता ग्रामर या ठिकाणी एक घटक दिला आहे, परंतु याचेही बरेचसे उपघटक आहेत, ते आपण प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून समजून घेऊ. ग्रामरचे सर्व उपघटक आणि कोणत्या उपघटकावरती किती प्रश्न विचारले गेलेत. परत क्रमांक 4 आहे युजेस ऑफ इडिओम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स. म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ आणि त्यांचे उपयोग हा एक 4था प्रकारचा उपघटक आहे. आणि 5व्या क्रमांकाचा उपघटक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. या ठिकाणी एक उतारा आपल्याला दिलेला असेल आणि त्या उतार्यावरती आधारित 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा कंबाईन ग्रुप बी अराजपत्रित परीक्षेचा हा इंग्रजीचा सिलेबस. मित्रांनो, या विषयाची 2019मध्ये झालेली प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करू, विश्लेषण करू आणि उपघटकांवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत ते समजून घेऊ. मित्रांनो, यामध्ये क्वेश्चन नंबर 51 पासून इंग्रजीचे प्रश्न सुरू होतात या पेपरमध्ये. आणि 51 क्रमांकाचा प्रश्न विचारला गेला व्हर्ब आधारित, म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच. क्रमांक 52 टू इन्फिनिटिव्हवरती प्रश्न विचारला गेला. परत 53
करेक्ट सेंटेन्स निवडायचा आहे, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरवरती आधारित प्रश्न आहे. 54 करेक्ट क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. WH क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजेच क्वेश्चन आधारित प्रश्न या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 55 या ठिकाणी एक अनरियल कंडिशन दिलेली आहे, म्हणजेच कंडिशनल सेंटेन्सवरती प्रश्न आहे. पुढे रॉंग सेंटेन्स विचारलं आहे, म्हणजे सेंटेन्स आणि स्ट्रक्चर. क्वेश्चन नंबर 57 एरर स्पॉट करायची आहे. क्वेश्चन नंबर 58 कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे, सेंटेन्स आणि स्ट्रक्चर प्रकारातलं. 59 इम्परेटिव्ह सेंटेन्स विचारला आहे. क्वेश्चन नंबर 60 व्हॉइसवरती आधारित हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61 आयडेंटिफाय द क्लॉज, म्हणजे क्लॉज आधारित प्रश्न विचारला गेला. क्वेश्चन नंबर 62 हा सुद्धा क्लॉज बेस्ड प्रश्न आहे. 63 फिल इन द ब्लँक्स, या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 64 हा प्रिपोजिशन बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणजेच पार्ट ऑफ स्पीचचा एक भाग आहे. क्वेश्चन नंबर 65 इडिओम्स. क्वेश्चन नंबर 66 फ्रेजवरती आधारित प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 67 हा वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती आधारित प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 68 म्हणीवरती आधारित प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 69 हा फ्रेज किंवा इडिओम आधारित प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 70 या ठिकाणी आपल्याला फ्रेज बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 71 हा वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 72 टू 76 हे 5 क्वेश्चन एका उतार्यावरनं तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. उतारा दिला आहे, कॉम्प्रेन्शनचा पॅसेज दिला आहे, त्या पॅसेज आधारित 72 टू 76 हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 77 नॅरेशन बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 78 ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 79 वोकॅब्युलरी बेस्ड. क्वेश्चन नंबर 80 व्हॉइस आधारित प्रश्न आहे. मित्रांनो, या पद्धतीनं आपण कंबाईन ग्रुप बी अराजपत्रित या 2019च्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं. कुठल्या घटकावरती किती प्रश्न होते आपण शेवटी एका तक्त्यामध्ये समजून घेऊ. त्यानंतर क्रमांक 3ची होऊ घातलेली परीक्षा म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा. मित्रांनो, या परीक्षेची योजना समजून घेत असताना यामध्ये सुद्धा 2 पेपर असतील. पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्रजीचा, पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान यावरती आधारित पेपर क्रमांक 2 असेल. मित्रांनो, गट क च्या परीक्षेमध्ये पेपर 1मध्ये इंग्रजीचं वेटेज हे 40 गुणांसाठी आहे आणि 40च प्रश्न त्यावरती आधारित असतील. या प्रश्नांची काठिण्य पातळी पदवी दर्जाची असेल. याचं माध्यम असेल इंग्रजी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. दिलेल्या 4 पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला उत्तराचा निवडायचा आहे. या प्रकारचं हे स्वरूप प्रश्नपत्रिकेचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. त्यानंतर मित्रांनो, या परीक्षेचा इंग्रजीचा अभ्यासक्रम समजून घेऊ. मग त्यामध्ये पहिला उपघटक येतो कॉमन वोकॅब्युलरी, सेकंड उपघटक सेंटेन्स स्ट्रक्चर, थर्ड उपघटक ग्रामर, फोर्थ उपघटक यूज ऑफ इडिओम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स आणि क्रमांक 5चा उपघटक कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. मित्रांनो, कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क या दोनही परीक्षांचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे. प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा सारखी आहे. मग 2019च्या गट क परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करू. प्रश्न क्रमांक 61 पासनं इंग्रजीच्या प्रश्नांची सुरुवात होते. क्वेश्चन नंबर 61 हा सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 62 इडिओम बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 63 सुद्धा इडिओम बेस आहे. क्वेश्चन नंबर 64 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 65 सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 66 प्रोनाउन बेस्ड क्वेश्चन म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच. क्वेश्चन नंबर 67 सेम मिनिंग वोकॅब्युलरी बेस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68 सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 69 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 70 सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 71 व्हॉइस बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 72 सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. 73 वोकॅब्युलरी बेस्ड अपोजिट मिनिंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 74 आर्टिकल बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 75 सेंटेन्स स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन
आणि क्वेश्चन नंबर 76 बोन वॉवेज मीन्स वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 77 कंडिशनल सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 78 डिग्री बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 79 डिग्री बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 78 टू बाइट द बुलेट इडियोम बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 81 फ्रेज बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 82 सेंटेंस स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 83 फ्रेज बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 84 सेंटेंस स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 85 हा नॅरेशन बेस्ड क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 86 टू 90 हा एक पॅसेज बेस्ड कॉम्प्रिहेन्शन पॅसेज बेस्ड क्वेश्चन्स आहेत. पॅसेज वाचून त्यावरती आधारित प्रश्न सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 91 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 92 हा सुद्धा वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 93 वर्ब बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 94 टेन्स बेस्ड क्वेश्चन आहे. प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स करायचं आहे. क्वेश्चन नंबर 95 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 96 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 97 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 98 स्पॉट द एरर बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 99 वोकॅब्युलरी बेस्ड आणि क्वेश्चन नंबर 100 वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. मित्रांनो, या पद्धतीनं आपण तीनही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले. आता या तीनही परीक्षांमध्ये कोणत्या उपघटकावरती किती प्रश्न विचारले गेलेत आणि साधारणतः किती प्रश्न विचारले जातात याचं विश्लेषण एका टेबलच्या माध्यमातून समजून घेऊ. मग मित्रांनो, या टेबलमध्ये पहिला कॉलम असेल घटक उपघटकचा, दुसरा राज्यसेवा, तिसरा संयुक्त गट ब आणि चौथा कॉलम असेल संयुक्त गट क. मित्रांनो, राज्यसेवेसाठी पेपर 2मध्ये एकूण 50 गुण असतील, संयुक्त गट ब मध्ये 60 गुण असतील आणि त्यासाठी 30 प्रश्न विचारले जातील आणि संयुक्त गट क मध्ये 40 गुण असतील आणि 40च प्रश्न विचारले जातील. मग त्यामध्ये पहिला उपघटक सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट या उपघटकावरती राज्यसेवा 2019मध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले गेलेत. संयुक्त गट ब मध्ये 1 ते 2 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारल्या गेलेत आणि साधारणतः विचारल्या जातात. त्यानंतर दुसरा उपघटक टेन्स, क्लॉज आणि डिग्री यांनी मिळून राज्यसेवेमध्ये 5 ते 6 प्रश्न असतात. संयुक्त गट ब मध्ये 4 ते 5 प्रश्न असतात आणि संयुक्त गट क मध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. पुढचा उपघटक मित्रांनो आर्टिकल, पंक्च्युएशन्स आणि स्पेलिंग्स या उपघटकांवरती राज्यसेवेमध्ये 3 ते 4 प्रश्न असतात. संयुक्त गट ब मध्ये 2 ते 3 प्रश्न असतात आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारल्या जातात. त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच आणि क्वेश्चन टॅग या उपघटकावरती राज्यसेवेमध्ये साधारणतः 4 ते 5 प्रश्न असतात. संयुक्त गट ब मध्ये 3 ते 4 प्रश्न असतात आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारल्या जातात. मग सेंटेन्स स्ट्रक्चर आणि त्याचे प्रकार हा एक महत्त्वाचा उपघटक आहे मित्रांनो तीनही परीक्षांसाठी. यामध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये 5 ते 6 प्रश्न असतात. संयुक्त गट ब मध्ये 4 ते 5 आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 4 ते 5 प्रश्न विचारल्या जातात. त्यानंतर व्हॉइस आणि कंडिशनल सेंटेन्सेस या उपघटकांवरती सुद्धा राज्यसेवेमध्ये 4 ते 5 प्रश्न, संयुक्त गट ब मध्ये 3 ते 4 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये 2 ते 3 प्रश्न विचारल्या जातात. त्यानंतर डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट नॅरेशन. मग कधी डायरेक्टवरती प्रश्न असतो, कधी इनडायरेक्टवरती प्रश्न असतो. या उपघटकावरती राज्यसेवेमध्ये 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. संयुक्त गट ब मध्ये 2 ते 3 आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न या डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट नॅरेशन या उपघटकावरती विचारल्या जातात. ऑक्झिलरी तसेच मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब यावरती राज्यसेवेमध्ये 1 ते 2 प्रश्न असतात. संयुक्त गट ब मध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारल्या
जातात. मूड, सेंटेन्सचा मूड, स्पॉटिंग द एरर्स या उपघटकावरती राज्यसेवेमध्ये 3 ते 4 प्रश्न, संयुक्त गट ब मध्ये 2 ते 3 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये 2 ते 3 प्रश्न. मित्रांनो, या सर्व उपघटकांमधील सर्वात महत्त्वाचा उपघटक म्हणजे व्होकॅब्युलरी बेस. अलीकडे या उपघटकावरती सर्वात जास्त प्रश्न आपल्याला 3ही परीक्षांमध्ये पाहायला मिळतात. मग व्होकॅब्युलरी बेस प्रश्न राज्यसेवेमध्ये साधारणतः 7 ते 8 प्रश्न पडतात. संयुक्त गट ब मध्ये 6 ते 7 प्रश्न असतात आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा व्होकॅब्युलरी बेस 6 ते 7 प्रश्न असतात. त्यानंतर इडिओम्स आणि फ्रेजेस राज्यसेवेमध्ये 4 ते 5 प्रश्न, संयुक्त गट ब मध्ये 3 ते 4 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये सुद्धा 3 ते 4 प्रश्न असतात. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन मित्रांनो, हा सुद्धा व्होकॅब्युलरीचा एक पार्ट आहे, एक भाग आहे, तरी आपण त्याला सेपरेट घेतला. या उपघटकावरती राज्यसेवेमध्ये 2 ते 3 प्रश्न, संयुक्त गट ब मध्ये 1 ते 2 प्रश्न आणि संयुक्त गट क मध्ये 1 ते 2 प्रश्न. आणि कॉम्प्रिहेन्शन 3ही परीक्षांसाठी एक उतारा असेल कॉम्प्रिहेन्शनचा आणि त्या उतार्यावरती आधारित 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात. हे फिक्स आहे. कॉम्प्रिहेन्शनवरती 3ही परीक्षांमध्ये 5 गुणांसाठी 5 प्रश्न असतील. मित्रांनो, वरील जे आता विश्लेषण आपण समजून घेतलं त्यावरून कोणत्या उपघटकावरती प्रश्न विचारले जातात आणि किती प्रश्न विचारले जातात याची कल्पना आपल्याला आली. त्यामुळे या विषयाचे महत्त्व तसेच या विषयाचा आवाका समजून घेण्यास आपल्याला मदत होणार आहे. मग या इंग्लिश ग्रामर लेक्चर सिरीजमध्ये आपण अभ्यासक्रमामधील जे आत्ता उपघटक आपण समजून घेतले, हे सर्व उपघटक अगदी सोप्या भाषेत आणि परिणामकारक पद्धतीनं शिकणार आहोत आणि तेही मराठीमधून. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.